शरद पवार हे भ्रष्टाचारांचे सरदार आहे पुण्यामध्ये. मला असं वाटतं की लोकसभेमधला निकाल हा जो लागलेला आहे त्या निकालावरून महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलेलं आहे की कोण काय आहे. त्यामुळे ते काय म्हणतात ते त्यांना जसं आपलं प्रत्येकाला तोंड धरता येत नसतं तसं ते बोलले असतील, पण जनतेचं मत आणि लागलेला निकाल हा महत्त्वाचा आहे. फडणवीस यांनी काल जाहीर केलेलं आहे, 3 पक्षांना चॅलेंज दिलेलं आहे की ओबीसीतून आरक्षण द्यावे का. मला वाटतं की तो बघा, सरकारने आरक्षणाच्या बाबतीत जे काही जरांगे पाटलांनाही शब्द दिलेत, तो शब्द आणि ओबीसीच्याही लोकांना शब्द दिलेत, ते शब्द देत असताना त्यांनी जे काही त्यांच्याजवळ जाऊन बसून चर्चा केलेली असेल त्यावेळी कुणाला विश्वासात घेऊन काम केलेलं नव्हतं, ते जाऊन त्यांनी केलेलं. तर त्या दृष्टिकोनातून त्यांनी निर्णय घ्यावा ना. आम्ही जरूर या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत त्यांनी निर्णय घ्यावा. पश्चिम महाराष्ट्रातले काही आमदार संपर्कात आहेत का शरद पवार गटाचे पश्चिम महाराष्ट्रातले? निश्चित प्रकारे बरेच लोक असतात, ते त्यांच्या स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करत असतात. लोकसभेचा जो काही निकाल लागला त्याचाही प्रभाव निश्चित प्रकारे प्रत्येकाच्या विधानसभेत असतोच. प्रत्येक जण त्याचा अभ्यास करून योग्य निर्णय घेईल आणि आम्ही सुद्धा जे योग्य आहे महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून ते निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सुद्धा प्रयत्नशील राहू. शरद पवार गटाच्या किती जागा आपण लढवणार? आता नांदेडमध्ये आज आम्ही बऱ्याचशा लोकांनी म्हणजे समजा आता नांदेडच्या उत्तरची जागा घ्यावी अशी अपेक्षा केली. त्यानंतर आमचा जो पूर्वीचा मतदारसंघ प्रदीप नाईकांचा जो आहे तर तो किनवट आहे, तो पण आम्ही लढतोच. त्याच्यानंतर नायगाव मतदारसंघ सुद्धा आमचा पूर्वीपासूनचा आहे, तो घ्यावा अशी पण अपेक्षा आहे. आणि त्याचबरोबर एक देगलूर मतदारसंघ सुद्धा लोकांची इच्छा आहे की आपलं तिथं चांगलं संघटन बळ आहे, त्या दृष्टिकोनातून तो पण घ्यावा. अशा एक 4-5 जागेंच्या बाबतीतला क्लेम करावा. बाकी महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जे काही राईट डिसिजन असेल, महाविकास आघाडीचा कुठलाही उमेदवार पडता कामा नये या दृष्टिकोनातून खबरदारी घेऊन आम्ही योग्य तो निर्णय आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील, पवार साहेब असतील आणि बाळासाहेब थोरात असतील योग्य ते निर्णय घेतील. कंधार लोहा मतदारसंघ सुद्धा लोकांची इच्छाच आहे की आपण तो घ्यावा. त्या दृष्टिकोनातून चर्चा करू, अशा पद्धतीनं एकंदर निर्णय चर्चा झालेली आहे. भाजपचं सरकार आल्यावर मराठा आरक्षण जे आहे तो प्रश्न वेळोवेळी सुटलेला आहे, आरक्षण मिळालेलं आहे असं काल अमित शहा यांनी जाहीर केलेलं आहे. मला वाटतं की मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. लोकांच्या मराठा समाजाच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या अपेक्षा आहेत, कदाचित त्या अजून पूर्ण झालेल्या नाहीत आणि म्हणूनच त्यांचं आंदोलन चालू आहे. आता त्या दृष्टिकोनातून काय निर्णय घ्यायचा तो सरकारने घ्यायला हवा. अतुल बेनकेचं काय स्टेटस आहे? अतुल बेनके सारखे अनेक आमदार आहेत की जे पवार साहेबांना भेटत असतात, ते राईट टाइम डिसिजन घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.